नमस्कार मैत्रिणींनो, आर जे फूड कॉर्नरमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण मॅगी पकोडा कसा बनवायचा ते बघणार आहोत। मी सगळ्यात अगोदर मॅगी घेतलेली आहे। उकळत्या पाण्यात मी मॅगी सोडलेली आहे आणि त्यामध्ये मी मॅगी मसाला ॲड केलेला आहे। व्यवस्थित मॅगी शिजून झाल्यानंतर त्या मॅगीला एका बाउलमध्ये गार करण्यासाठी मी इथं ठेवलेलं आहे। मॅगी गार झाल्यानंतर आपल्याकडे जेही व्हेजिटेबल असतील ते बारीक बारीक चिरून घ्यायचे आहे। तर मी सगळ्यात अगोदर मॅगी एका बाउलमध्ये घेत आहे। मॅगीमध्ये माझ्याकडे आता शिमला मिरची आहे। शिमला मिरची मी बारीक चिरून यामध्ये घातलेली आहे। हिरवी मिरची बारीक चिरून घातलेली आहे। त्यानंतर भरपूर असा कांदा मी यामध्ये ॲड करत आहे। नंतर मी यामध्ये भरपूर कोथिंबीर ॲड करत आहे। कोथिंबीर नंतर लसूण, लाल चटणी, हळद आणि कॉर्नफ्लॉवर मी इथं 2 ते 3 चमचे कॉर्नफ्लॉवर इथं मी ॲड करत आहे। त्यानंतर चवीपुरता मीठ इथं मी ॲड करणार आहे। नंतर आपण ॲड करणार आहोत यामध्ये फ्लावर, बारीक चिरलेली फ्लावर आणि जिरा पावडर आणि जो आपला मॅगी मसाला आहे तोही मी इथं ॲड करणार आहे। मॅगी मसाला ॲड करून आपण व्यवस्थित हे मिश्रण एकजीव करणार आहोत। एकजीव झाल्यानंतर माझं यामध्ये गाजर ॲड करायचं राहिलं होतं, तर मी आता ते गाजरही यात ॲड करणार आहे। तर बारीक चिरलेलं गाजरही मी याच्यात ॲड केलेलं आहे। आता व्यवस्थित हे हाताने मी मिक्स करून घेते। त्यानंतर यामध्ये बाइंडिंग येण्यासाठी मी चणा डाळ पीठ घालणार आहे। चणा डाळ पीठ घातलं ते या मिश्रणाला व्यवस्थित बाइंडिंग येणार आहे। मी इथं चणा डाळ पीठ 2 ते 3 चमचे घातलेलं आहे आणि व्यवस्थित बाइंडिंग या चणा डाळ पीठमुळे या मिश्रणाला येणार आहे। साईडला मी तेल गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे आणि त्या तेलामध्ये आपण छान असे पकोडे इथं तळून घेणार आहोत। आता हे पकोडे आपल्याला हाय फ्लेमवर तळायचे नाही आहेत, तर आतमध्ये भाज्या पूर्णतः शिजायला पाहिजे, त्यानुसार आपण स्लो फ्लेमवर हे पकोडे तळून घ्यायचे आहे। अतिशय टेस्टी असे पकोडे रेडी आहेत, तुम्ही बघू शकता, अतिशय क्रिस्पी। थँक्यू एव्हरीवन।